मामा टोमॅटो आहेत काय? एकदम लहान आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम चेरी सारखे टोमॅटो आहेत. सुप्रभात मित्रांनो, आजच्या सकाळच्या सुंदर ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आत्ता सकाळचे वाजले 4:15. तुम्ही म्हणत असाल पाठीमागे गॅरेज दिसतं, सकाळ सकाळ मी कुणीकडे चाललो, तर आज आम्ही चाललोय अष्टविनायकला, अष्टविनायक दर्शन. आणि मी पहिल्यांदा एका ग्रुप सोबत चाललोय. मोठा ग्रुप आहे, साधारण 17-1 जण आहेत आणि माझी ही पहिलीच ट्रिप आहे ग्रुप सोबत. तर आज कोण कोण आलेत, माझ्या ओळखीचे माझे मित्र पण आहेत आणि नवीन पण मित्र होणार आहेत आजच्या ट्रिपमध्ये. हाय, आपला प्रशांत. हॅलो. हाय. हा तुम्ही ओळखता, हा साई. तर आज आपण ह्या गाडीने जाणार आहोत. टेम्पो ट्रॅव्हलर आहे, 17 सीटर. 2:45 वाजता सकाळी उठलोय, लवकर आवरलं आणि भेटायच्या ठिकाणावर आलोय. अजून बाकीचे मेंबर यायचे, ते आले की आम्ही निघणार आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि आता जवळपास आम्ही सातारापर्यंत पोहोचलोय. बरेच जण अजून झोपलेत कारण सकाळी लवकर प्रवास सुरू झाला होता. मित्रांनो, बऱ्याच वेळानंतर आता पहिला स्टॉप घेतलाय. हा ब्रेकफास्टसाठी स्टॉप घेतलाय आम्ही. तर पुरी भाजी सांगितलंय, काही डोसा सांगितलाय, मसाला डोसा सांगितलाय. ट्रिप मधले सगळे मेंबर बसलेत इकडे, लांबपर्यंत अजून बसलेत ना, ते सगळे आमचीच माणसं आहेत. झोपा काढतोय. कांदा पोहे चांगले आहेत काय? चांगले आहेत ना? पोहे सांगितले, पोहे खूप छान आहेत. डोसा कसा आहे रे? डोसा पण चांगला आहे ना? डोसा मस्त. आता आपण मोरगावच्या मयुरेश्वर या गणपतीचं आपण आता दर्शन घेतलं. जे मानाचे 8 गणपती आहेत हे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहेत, त्यापैकी हा पहिला मानाचा गणपती होता. मित्रांनो, यापुढचा गणपती हा सिद्धटेकचा सिद्धिविनायक असणार आहे. तर हा मानाचा 3रा गणपती आहे. आत्ताच आम्ही सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. गर्दी नव्हती, म्हणजे गर्दी आहे पण तरी पण लगेच दर्शन झालं. आता आम्ही हा ॲक्च्युली 2रा गणपती केला आहे आणि हा अष्टविनायकपैकी मानाचा 3रा गणपती आहे. दोन्ही गणपतीला आम्ही गेलो आणि दर्शन एकदम लगेच झालं आहे. आता बघूया, पुढे पण गर्दी भेटली नाही पाहिजे. लवकर दर्शन झालं तर आपण लवकर घरी पोहोचू शकतो. ह्या भागात चिंचा खूप भेटतात. चिंचा घेतलास तू विकत? मामा, टोमॅटो आहेत काय? एकदम लहान आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता एकदम चेरी सारखे टोमॅटो आहेत. एवढे लहान टोमॅटो आतापर्यंत कधी मी बघितले नव्हते. मित्रांनो, बोर आहेत बघा, मोठ्या साईज मध्ये. थोडी खाऊन बघूया. बोला, 50 रुपये. गोड आहेत रे, एक नंबर. मंदिरात दर्शन घेऊन आता बाहेर आलोय आणि आता उसाचा रस्ता यायला थांबलोय बघा. वाटेत जेवायला थांबलो, निसर्ग म्हणून सुंदर हॉटेल आहे. तर आता मागवतो काहीतरी, बघूया. व्हेजच खायचं आता. एकदम मोठं टेबल आहे मित्रांनो, सगळे एकदम एकत्र बसणार आहेत. इथून पुढे आता थेऊरच्या गणपतीला जातोय, थेऊरचा चिंतामणी. तर जेवण झालं की लगेच तिकडे जाणार. आज बहुतेक अजून एकच गणपती बघून होईल, म्हणजे दर्शन घेऊन होईल आणि बहुतेक रांजणगावला आज मुक्काम होईल. मित्रांनो, आता थेऊरला पोचलेलो आहे. शुभ संध्याकाळ. तर आता थेऊरच्या चिंतामणीचं दर्शन घ्यायला चाललोय. मस्त जेवलेलो, झोपलेलो. पत्ते खेळणारे मेंबर पत्ते खेळत होते, झोपणारे मेंबर झोपले होते.
मित्रांनो वरती लिहिलंय बघा, श्री चिंतामणी मंदिर श्री क्षेत्र थेऊर. खूप गर्दी आहे. आतापर्यंत जेवढ्या गणपतीला 2 गणपतीला गेलो, तिसरा गणपती आहे आजचा. अष्टविनायक पैकी हा मानाचा दुसरा गणपती आहे आणि आजचा आमचा दिवसातला तिसरा गणपती आहे. मित्रांनो दर्शन तर एकदम सुंदर झालं. तरी तासभर लागला ना? 1 तास लागला दर्शनाला. आम्ही 5 वाजता साधारण गेलो होतो. आता वाजले असतील 6 वाजत आले असतील. मित्रांनो 8:45ला रांजणगावला आलोय. रूम वगैरे सगळं बघेपर्यंत भक्त निवासमध्ये रूम मिळाली, खूप छान रूम मिळाली. तर शिवशाही म्हणून हॉटेल आहे, प्युअर व्हेज आहे, तर छान जेवण असतं असं म्हणतात. आम्ही आता आलोय जेवायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा होता हे मला कमेंट करून नक्की सांगा. उद्याच्या ब्लॉगमध्ये पुढचे गणपती आपण दर्शन घेणार आहोत, रांजणगावचा महागणपती. तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. जे नवीन व्ह्यूअर्स आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.